यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। त्यातलं श्लोक म्हण ना, तुला काढलं नाही का, दाखवायचं की त्याला. हां, म्हणायला शिकायचं म्हणजे येते. काय सांगितलं अर्थ पहिल्या श्लोकाचं? ज्यांनी स्वयं स्वभावाला, बघ त्याच्यामध्ये सगळे शब्द आहेत. ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना संपूर्ण कर्मांचा अभाव झाला, पुढं त्या सम्यक ज्ञानरूप परमात्म्याला माझा नमस्कार असो, असं पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं होतं. मग त्याच्यावर सगळं आपण अध्यात्म वगैरे बघितलं. दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं? इथं लिहिलेलं आहे ना, योग्योपादान योगेन म्हणा. इथं बघ नीट नीट, काय दाना नाही, दान. इथं बघ, योग्योपादान योगेन, जोरात म्हण. दृश्यदः स्वर्णतामता द्रव्यादि स्वादि संपत्ता स्वात्मनोप्यात्मतामता प्यात्मतामता. गुंडाळी ती ना जीभ. संस्कृत असते ना, ते सगळे काय म्हणते, प्रमाद काढते जिभेतलं. सगळीकडनं फिरवून फिरवून छान बोलायला लावते, म्हणून संस्कृत शिकायचं. अर्थ सांग काय होतं? योग्य उपादान मिळालं असताना सुवर्ण पाषाण, दृश्यद म्हणजे काय, सुवर्ण पाषाण सुद्धा सुवर्णपणाला प्राप्त होतं असं मत आहे. दिसतंय का बोर्डवरचं सगळ्यांना? योग्य उपादानाचं कारण मिळालं असताना किंवा योग्य उपादान मिळालं असताना सुवर्ण पाषाण सुवर्णपणाला प्राप्त होतं. म्हणजे जे अशुद्ध असतं पाषाण ते शुद्ध सुवर्णाला कन्वर्ट होऊ शकतं. म्हणजे त्यात सुवर्णपणा असेल तर ते शुद्ध झाल्यावर सुवर्ण होणार. जर इथलं दगड घेऊन त्याला घासत बसा, त्याला अग्नीत टाका, काय होणार? त्याला म्हणायचं अंधपाषाण. ज्याला किती तुम्ही काय केला प्रक्रिया तरीसुद्धा त्यातून सुवर्ण निघत नाही. तर सुवर्ण पाषाणापासून सुवर्णपणा प्राप्त होतो असं मत आहे. पुढं काय? स्वद्रव्य क्षेत्र काल भाव आदी असं घ्यायचं याच्यामध्ये. स्व आदीमध्ये स्व आणि पर, द्रव्य आदीमध्ये द्रव्य क्षेत्र काल भाव. स्व पर द्रव्य क्षेत्र काल भावाचं प्राप्ती झाली असताना आत्मा सुद्धा, अपी आहे संस्कृत होतं, अपी म्हणजे सुद्धा, च म्हणजे आणि असतं. तर आत्मा सुद्धा आत्मपणाला म्हणजे परमात्मपणाला प्राप्त करतो असं मत आहे. उद्यापासून वही आणायची, नाहीतर आजपणा घेतलं तरी चालतंय, आमच्याकडे आहेत. काय करतो? आत्मा परमात्मा कधी बनतो? जेव्हा तो स्वतःच्या द्रव्यक्षेत्र काल भावाला प्राप्त होतो, त्यावेळेस तिथं आत्मा सुद्धा परमात्मा बनतो. येथे स्वभावाची प्राप्ती आपल्या उपादान सामर्थ्याने स्वयं कशी होते ते दृष्टांत देऊन सिद्ध केले आहे. ज्याप्रमाणे सुवर्ण पाषाणापासून सुवर्ण स्वयं उपादान योग्यतेने प्रगट होते. कळालं काय म्हणायचं आहे? उपादान कशाला म्हणलं होतं? कार्याचा करता, ज्याच्याद्वारे की कार्य होतं, ज्याच्यामध्ये कार्य होतं त्याला म्हणायचं उपादान. एक्झाम्पल काय समजण्यासाठी सांग मित्राला. उपादान कशाला म्हणायचं? रोटी केली, उपादान कोण? मम्मी. रोटी कशाची झाली ते उपादान. कशाची झाली रोटी? ते उपादान. कणिक, पीठ म्हणा कणिक म्हणा तर ते उपादान कारण आहे.
मग म्हणून सांगतायत की उपादानामध्ये कार्य होत असतं. म्हणजे काय काका? उपादानात कार्य होतं म्हणजे ते स्वयं कार्यरूपाने परिणमित होतं, त्याला उपादान म्हणायचं. जसं काल सांगितलं होतं मी उदाहरण की घट बनवला तर कशाचा बनवला? मातीचा बनवला. कोणी बनवला? कुंभाराने बनवला. सांग उपादान कोण? माती उपादान. ज्याचा घट बनला ते उपादान म्हणायचं. आता सांगा मला साखरेचा डबा बरोबर आहे का चुकीचं आहे? का साखरेचा डबा नाही आहे घरात तुमच्याकडं? साखरेचा डबा नसतो, स्टीलचा डबा असतो. तसं इथं म्हणायचंय उपादान म्हणजे खरं दाखवतं कारण कोण आहे त्या कार्याचा. तसं इथं सांगतायत काय की जेव्हा सुवर्ण पाषाण मिळालं, कधी कुठं गेला असाल खणायला खोदायला तर त्यातनं मिळालं समजा तुम्हाला असं काय वस्तू, ज्याच्यातून जर ते प्रक्रिया करून सुवर्ण प्राप्त झालं तर त्याला त्याचं उपादान म्हणायचं. आणि तेच ज्याच्यातून प्राप्त होणार नाही ते कुठल्याही कितीही परिश्रम करा त्यातून ते कधीही मिळणार नाही. त्यात सुवर्ण असते म्हणून सुवर्णकार त्याला अग्नीचे ताव देऊन त्यातून सोने काढू शकतो. अंध पाषाणाला सुवर्णकाराने कितीही अग्नीचे ताव दिले तरी त्यातून सुवर्ण निघू शकत नाही. जसं तुम्ही कॉलेजमध्ये स्कूलमध्ये पढता काय शिकता तर तिथं तुम्हाला शिकवल्यावर का शिकवतात तो ते टीचर्स प्रोफेसर्स का शिकवतात? तुमच्यातली योग्यता काढायची आहे ना बाहेर. तुम्हाला तयार करायचं आहे म्हणा, तुम्हाला काय एक डिग्री द्यायची आहे तर आहे ना तुमच्यात ते उपादान, ती योग्यता, ते ज्ञान, मग त्याला विकसित करतात. दगडाला पुस्तकाला शिकवत नाहीत, त्या बोर्डला त्या रूमला शिकवत नाहीत. कोणाला शिकवत आहेत? ज्याच्यामध्ये योग्यता आहे परिवर्तित होण्याची किंवा ते कार्य घडण्याची, त्याच्यावर ते प्रयोग करतात. मग त्याला म्हणायचं उपादान. समजलं काय म्हणजे काय उपादान? आता निमित्त म्हणजे काय सांगा? कार्याच्या अनुकूल असणारी सामग्री, त्याला म्हणायचं निमित्त. जसं की आता मी सांगितले तुम्ही ज्ञान रूपाने परिणमित झाला, त्याच्यामध्ये निमित्त कोण? जोरात बोल की. नाही, तुम्हीच ज्ञान रूपाने परिणमित झाला तर तुम्ही उपादान आहे. निमित्त कोण? आता काय तुम्हाला उपादानच ज्ञान तर निमित्त कोण? सगळं शिकवणारा म्हणा, ते बुक्स म्हणा, ते काय तुम्ही ऐकताय लेक्चर्स म्हणा, ते सगळं निमित्त आहे. किंवा तिथं काय तुम्ही जे काय जाताय कुठं ट्युशनला वगैरे त्यातून तुम्हाला समजतंय की त्यांनी समजवलं म्हणून समजलं असं जेव्हा म्हणता ना त्यावेळेस ते निमित्त आहेत. पण त्यांनी समजवलं सगळ्यांना. सगळे देवशास्त्र गुरु निमित्त म्हणा, जे की तुम्हाला ज्ञान करून देतात, ज्ञानामध्ये मदत करतात, त्यांना म्हणायचं निमित्त, बाह्य निमित्त. मग तसं इथं पण सोन्याला काय ते सोन्याची आभूषणं बनवली. कोणी बनवली? सुवर्णकाराने. मग त्यावेळेस इथं उपादान कोण? निमित्त कोण? उपादान सुवर्ण पाषाण, त्याच्यापासून सोनं बनवलं. निमित्त कोण? सुवर्णकार, ती अग्नी, ते जे काय त्यांनी केमिकल्स वगैरे वापरले असतील ते सगळं निमित्त. असं सांगतात. यावरून सुवर्ण पाषाणातून जे सोने निघते ते आपल्या उपादान योग्यतेने सामर्थ्याने निघते. म्हणजे सुवर्णकारांनी सोनं तयार केलं का नाही केलं? तयार केलं नाही, फक्त असलेलं काढलंय. म्हणून म्हटलं गेलं की निमित्त कार्याचा करता नसतो. काय म्हणा वाक्य लिहा. म्हणजे काय? ही वया कुठं गेली वही? मम्मी बरोबर वही पाठवून दिली का? काय चालत नाही वही इथं ठेवायला? काय म्हणले? म्हणजे काय समजून सांगा. जसं रोटी केली स्त्रीनी तर निमित्त कार्याचा करता नसतो. मी केली नाही का रोटी? मग मला पण येते. मग
कार्याच्या अनुकूल असतं त्याला म्हणायचं निमित्त. हां, मग तिथं अग्नीनी रोटी केली का नाही, ज्याच्यावर तव्यावर तुम्ही ठेवला तवा, काय ते चकला बेलन म्हणतात ते सगळं काय हो, त्यांनी रोटी केली का नाही केली, त्यांनी पण केली. हां, कशी केली, नाही 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 त्यांनी केली नाही, ते बस निमित्त आहेत. हां, मग चकला बेलन ठेवलंय पण कणिकच दिली नाही तुम्हाला तर करा रोटली, म्हणजे तसं होणार नाही. म्हणून सांगतायत की जे कार्याचं कर्ता आहे त्याला म्हणायचं उपादान, आणि जे मदत करतं जे अनुकूल असतं त्याला म्हणायचं निमित्त. एवढे 2 टर्म्स ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावरून आपल्याला काल सांगितलं होतं काय करायला तुम्हाला अभ्यास, हे दाखवलं होतं ना काल, काय की कोणी जीव आत्म्याचा परमात्मा झाला, कोणी मोक्षाला गेला तर त्याच्यामध्ये द्रव्य क्षेत्र काल भाव कुठले कुठले होते. द्रव्य काय हे ॲक्च्युली संज्ञी म्हणजे घेऊ नका, हे दुसरीकडे घ्यायला पाहिजे. म्हणजे सम्यक दर्शनाचं निमित्त आहे ते द्रव्य. जेव्हा आता मोक्षाला जाणार त्यावेळेस तिथे संज्ञी पंचेंद्रिय काय सांगायची आवश्यकता नाही, ऑब्व्हियसली तो संज्ञी पंचेंद्रियच असणार आहे. पण ती कंडिशन सम्यक दर्शनासाठी लिहायची. मोक्षासाठी म्हणून उत्तम मूल, आयु हे सगळे द्रव्य पाहिजे, किंवा वज्रऋषभ नाराचं सहनन, वज्रऋषभ नाराचं सहनन. आणि इवन ते संस्थान पण काल म्हटले ना, समचतुरस्त्र संस्थान असं नाही आहे, 6 संस्थान असू शकतात. कुठल्याही संस्थानाने मोक्ष होऊ शकतो, फक्त सहनन पाहिजे, ते उत्कृष्ट सहनन पाहिजे. काय असतं ते, संज्ञी पंचेंद्रिय येतं पण त्याची मुख्यता नाही आहे इथं. सम्यक दर्शन प्राप्त करताना ते आहे. म्हणजे तुम्हाला काल मी प्रश्न विचारलेला त्याचं उत्तर होतं ते तुम्ही केलं असणार, मिळालेत का, प्रयत्न केला ना, बरं चांगलं, मी आहे पुढं. तर द्रव्य काय सांगितलं, उत्तम कुल असायला पाहिजे, आयु तशी असायला पाहिजे, सानिध्य मिळेल ते त्याच्यानुसार सगळं. म्हणजे मोक्षाला कोण जातो, ज्याच्या शरीरामध्ये अशी शक्ती असते. वज्रऋषभ नाराचं सहनन म्हणजे काय म्हणले, सांगा आत्मज, हनुमान काय, वज्रऋषभ नार सहनन म्हणजे काय, हां वज्र म्हणजे दगड म्हण, त्या दगडासारखी शक्ती असते त्याच्यामध्ये. मग त्याच्यावर काहीही होऊ दे तर तो पडला, हनुमान पडला ना वरून, माहिती आहे ना स्टोरी का नाही, त्या ह्याच्यातून चालला होता. हां एकदा ऐकलंय होय, एकदाच जन्मले होते ते जन्मल्यावर घेऊन चालला होता ना जेव्हा विद्याधर त्या ह्याच्यातून विमानातून घालून, तर तो उसळी मारत होता, आपल्या आईच्या हातातून सुटला आणि खाली पडला. तर दगडावर पडल्यावर सगळ्यांना टेन्शन आलं की मुलगा काय आता राहणार नाही, पण खाली बघितलं तर दगडाचे तुकडे झाले पण त्याला काय झालं नाही. असं प्रत्येक मोक्षगामी जीव सगळ्यांना दगडावर पाडून बघायचं का तर त्यांचं बल सांगतायत की दगडापेक्षा सुद्धा जास्त असतं. त्यालाच म्हणायचं वज्र ऋषभ नाराचं सहनन. ते सगळी हाडाची आणि स्नायूंची शक्ती असते त्याच्यामध्ये तशी. उत्तम कुल, उत्तम आयु, उत्कृष्ट आयु म्हणा. नंतर वज्र ऋषभ नाराचं सहनन, असं अजून काय असतील ते सगळं द्रव्य आहे आत्म्यापासून परमात्मा बनायमध्ये. क्षेत्र काय सांगितलं, जिथं कुठं चतुर्थ काळ आहे, जिथं अनुकूल क्षेत्र आहे ते सगळं क्षेत्रामध्ये घेतलं. काल विमाने चतुर्थ कालातच मोक्ष होतो, त्यामुळं जिथं कुठं चतुर्थ काल आहे किंवा विदेह क्षेत्रातला काळ जिथं की काल परिवर्तन नाही आहे, पण तिथल्या अनुकूल काळामध्ये जीव मोक्षाला जाऊ शकतो, निरंतर जातात. त्यामुळं काळ हा घेतला. भाव काय काय असतं हे क्षपक श्रेणी म्हणजे सगळ्या काल नव्हतं काय सांगितलं मी, नुसतंच लिहिलं होतं, तुम्ही काय विचारलंच नाही, मी कशाला सांग. क्षय करत चढतो जो, त्याला म्हणायचं क्षपक श्रेणी. श्रेणी म्हणजे काय, परत रिटर्न येत नाही. काय म्हणायचं, वनवे असते तिथं, ते परत येणार नाही तिथनं. म्हणून क्षपक श्रेणी म्हणजे कर्मांचा क्षय करत करत जे वर चढतात त्यांना म्हणायचं क्षपक श्रेणीचे जीव. तर हा जीव नियमाने कुठले गुणस्थान असतात माहिती, 8वं 9वं 10वं आणि 12वं हे क्षपक श्रेणीची गुणस्थान असतात. 11व्या गुणस्थानात तो जात नसतो,
कारण उपशम श्रेणीवाला जीव 11व्या गुणस्थानात जातो आणि 12व्यातून नियमाने 13व्या आणि 14व्यात गेला की मोक्षाला जातो. 12व्यात जो जातो तो नियमाने मोक्षाला जातोच. फक्त 12व्यापर्यंत पोचायचं आहे. काय निशेब्या 12 वाजता नव्हे. हां 8:30ला शास्त्र सुरू करू उद्यापासून आपण. हां विशाल भैया माझ्या आधी यायचं आहे तुम्हाला. बरं मी मीटिंगला येते. तर 8, 9, 10 आणि 12व्या गुणस्थानामध्ये एक क्षपक श्रेणी असते. तर इथं तो जो जीव क्षपक श्रेणीमध्ये गेला तो नियमाने मोक्षाला जाणारच. मग त्याची ती विशुद्धी असते ते भाव घ्यायचं. त्या श्रेणीमध्ये असताना जे काही विशुद्ध परिणाम आहेत ते त्याला मोक्षाला कारण असतात. पुढं तिथं शुक्ल ध्यान होतं. 4 प्रकारचे शुक्ल ध्यान असतात. थोडक्यात म्हणायचे जी काही विशुद्धी असती ना शुक्ल ध्यानाच्या योग्य ती पण मोक्षाला कारणीभूत असलेले ते भाव आहेत. कालचा अभ्यास सांगा. काल काय विचारलं होतं. आता हे मोक्षाला जाण्यासाठी द्रव्यक्षेत्र कालभाव लावले होते आपण. आता मला सांगायचं आहे तुम्हाला सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी द्रव्यक्षेत्र कालभाव कुठले असतील. द्रव्य कुठल्या जीवाला सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं. संज्ञी पंचेंद्रिय काल लिहिलेलं ना ते इथं लिहायचं. संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त. अजून सम्यक दर्शन प्राप्त करायला काय पाहिजे. द्रव्य द्रव्य त्याला स्वतःला सम्यक दर्शन प्राप्त करायचं तर काय पाहिजे. तर इथं घेतलं अजून गर्भज पाहिजे. अजून बरं पुढं बघू तोपर्यंत आठवलं तर सांग. क्षेत्र काय पाहिजे. सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी कुठल्या जीवाला सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं. एकेंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय पंचेंद्रिय. पंचेंद्रिय जीवालाच होतं. मग पंचेंद्रिय जीव या क्षेत्रामध्ये कुठे राहतो. काय म्हटलं त्रस नाडीमध्येच राहतो. कारण त्रस नाडीच्या बाहेर सगळे स्थावर जीव आहेत ते एकेंद्रिय जीव आहेत. हे बघितलेलं आठवतंय. मग त्याच्यामध्ये हे जे त्रस नाडीमध्ये आहेत हे त्रस जीव असतात. त्रस कोणाला म्हणायचं. सनिवया त्रस म्हणजे मला किती इंद्रिय ते सांग की. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत कुठले जीव त्रस घ्यायचे. 2 इंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. लिहा आपण पाठशाळेत जाऊ पहिल्यांदा मग बाहेर जाऊ. हो ना विसरलाय तेच. काय काय विसरले बघायला पाहिजे आता मला. तर आता हा त्रस घ्या. याच्यामध्ये त्रस नाडीचं क्षेत्र. त्यामुळं त्रस नाडीमध्ये कुठंही कुठलाही जीव असू दे 4 गतीचा त्या 4 गतीतल्या जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. सम्यक दर्शन म्हणजे आत्म्याचा अनुभव निर्णय प्रतीती. मी आत्मा ह्याचा स्वीकार त्याचं प्रामाण्य त्याला म्हणायचं सम्यक दर्शन. मग 4 गतीमध्ये कुठल्या जीवाला सम्यक दर्शन होऊ शकतं. नारकीला होणार का सनी भैया. काय नाही. सम्यक दर्शन श्रेणीकराच्या कुठं आहे. तिथं बी होते की तिथं पण कारण आहे. ते इथून घेऊन गेला म्हणून त्याच्याजवळ आहे आता. पण तिथं पण होऊ शकतं. म्हणूनच आता म्हणले ना 4 गतीतल्या जीवांना होऊ शकतं सम्यक दर्शन. उलट तिथं जास्त पॉसिबिलिटी आहे. कारण काय सांगितलं वर्णिजींनी जिथं विपत्ती जास्त असती ना तिथं त्याला स्वभावाची आठवण येते. तिथं तो जीव पुरुषार्थ करतो तिथून मोक्षाला जाऊ शकतो. एवढंपर्यंत सांगितलं. म्हणजे नरकातनं नाही पण एक सांगायचं आहे की तो जीव धर्माकडे वळतो. जेव्हा तुमच्यावर संकट येते तेव्हा धर्म जास्त करता का अनुकूलता असताना करता. संकट आल्यावर करता. म्हणजे संकट यायला पाहिजे. दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई
जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय, असं कबीरा म्हणतो. म्हणजे काय, दुःखात स्मरण करता सगळेच करते, सुखात कराल तर दुःख येणार नाही. म्हणून संकटात करू नका, प्रतिसमयाला धर्म कराल, स्वभावाला जाणा. कळाडी सांगत होते. हां, नारकी जीवाला तिथं सम्यक दर्शन प्राप्त करण्यामध्ये जास्त चान्स आहेत. का, कारण दुःखच दुःख आहे ना. पर नारकी येऊन जवळ तो त्रास देतोय, असुर कुमार देव त्रास देत आहेत, तिथली भूमी त्रास देतीये, तिथले काय खायला प्यायला नाही आहे, काय नाही, म्हणून सगळ्या गोष्टी त्रास देणार आहेत. आणि असा जीव लवकर धर्माकडं स्वभावाकडं वळतो. बाहेर रमायला चान्सच नाही ना कशात. त्यामुळं बांधायचं काहीच नाही. काय बांधायचं आपल्याला, घर बांधायचं, मोक्षाचं घर. सम्यक दर्शन ही किल्ली आहे, ती कुठेही मिळू शकते तुम्हाला. नवीन जीव असू दे, जुना जीव असू दे, मनुष्य भावात दुसऱ्या भावात आलेला आहे, तिथे नाही झालं पण तिथे नरकात गेलं सम्यक दर्शन होऊ शकतं. हां, जसं की आता लक्ष्मण आणि रावण कुठे आहेत, तिसऱ्या नरकात आहेत. तर मिथ्यादृष्टी होते आणि ते गेले नरकामध्ये. पहिल्या नरकाच्या खाली सम्यक दृष्टी जीव जात नाही. मग तिसऱ्या नरकात गेलेत हे कोण, लक्ष्मण आणि रावण. तिथं जाऊन पण भांडण करतायत. इथं जे केलं ना तिथं जाऊन तेच करावं लागतं. कारण नारायण आणि प्रतिनारायण मारतात आणि मरून ते नरकाला जातात. तर ते तिथं परस्पराला मारत असताना हा सीतेचा जीव सांगितलं जातं ना, की 16व्या स्वर्गामध्ये जन्मलेला तो प्रतिइंद्र झाला होता. त्याला आठवण आली की हे दोघं कुठे आहेत, आणि मग त्यांचं पण कल्याण करावं म्हणून त्यांनी उपदेश द्यायला गेला नरकामध्ये. तिसऱ्या नरकात जाऊन तिथं त्यांना त्या दुःखात बघून त्यांनी काढायचा प्रयत्न केला की इथं तुम्ही फार दुःख सहन करताय, तर इथनं तुम्हाला मी काढून घेऊन जातो. तर त्यांनी एवढं छान वर्णन केलं की त्यांना उचललं तर जसं चाळणीत पाणी उचललं, किती वेळ राहतं, उचललंय कधी, जाऊन बघा घरी. हां, चाळणीत जर पाणी उचललं तर राहत नाही, ते गळून पडतं परत परत. किंवा पारा उचलला तरी पण तो गळून पडतो. तसं ते किती वेळाही तिने प्रयत्न केला पण ते काय बाहेर काढू शकली नाही ती. कारण नियोग असतो, ज्याला जिथं आयुष्य मिळाले ते आयु संपेपर्यंत कोणी मारू शकत नाही. तर त्यांना ते समजलं की किती तिने काढायचा प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाहीत. म्हटल्यावर तिने तिथं त्यांना देशना दिली आणि म्हणले की हा सगळा कर्मांचा उदय हा नष्ट होणार आहे, पण ह्या कर्मांच्या उदयात तुम्ही भेदविज्ञान करा तर तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार. कारण इथलं आयुष्य जेवढं आहे, आत्ता पण ते नरकात आहेत, आत्ता पण दुःख भोगतायत. तुम्ही सगळी स्टोरी ऐकली आहे, वाचली आहे रामायणाची, तुम्हाला हॅप्पी एंडिंग दिसतंय ना, ते तिथं अजून पण भांडायला लागलेत, दुःख सहन करायला लागलेत. म्हणजे त्यांचा अंत कधी होणार, कितीतरी हजारो वर्षांचं आयुष्य त्यांचं तिथं, आणि तोपर्यंत आपण इथं सेफ आहे, आपण सुखी आहे असं वाटतंय त्यांना. त्यांना पाहून आपल्याला वाटतं की ते सगळे सुखी असतील. पण सांगितलं म्हणून की तिथं जाऊन तिने जेव्हा देशना दिली त्यांना दोघांना, त्यावेळेस त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. आणि मग जेव्हा त्यांना कळालं, भेदविज्ञान झालं, तर त्यातून त्यांना दोघांना उपजलं आणि त्यांनी सांगितलं की तुझा रोल इथंपर्यंत होता, तू आम्हाला भवसमुद्रातून बाहेर काढलेस, हे काय आयु थोडा आहे, ह्याच्यातून आम्ही कसंही बाहेर पडणार आणि स्वतःचं कल्याण करणार. त्यामुळं तुझे महान उपकार आहेत की तू आम्हाला इथं येऊन आम्हाला स्वभावाची जागृती करून दिली. असं तिने जेव्हा त्यांनी दोघांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस ती मग तिच्या स्थानाला गेली. म्हणजे काढून दुसरीकडे येऊ शकत नाही, पण तिथं गेल्यावर तिथं देशना मिळू शकते त्या जीवाला आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. मग ते कुठलंही नरक असू दे. किती नरक आहेत माहीत आहेत ना? 8 नाहीत ना? तर पुण्यामध्ये 8वं नरक आपण पुण्यात राहतो म्हणजे 8वं नरक आहे का? नरक बनवू नका, त्याला स्वर्ग बनवा. स्वर्ग पण नको, मोक्ष बनवा. तर जिथं 7व्या स्वर्गात तर काय म्हणायचं, खालच्या नरकांमध्ये जास्त दुःख आहे, जास्त निगेटिव्हिटी आहे सगळी. म्हणजे आयु तेवढं जास्त बरं का, अजून दुःख जास्त आहे ना, तर आयु पण जास्त आहे. असं
तरी पण धर्म करू शकतो तो जीव. कसलं ग्रेट नरकात पण, पहिल्या दुसऱ्या नाही, 7व्या नरकात पण. आणि तिथलं आयुष्य सांगितलं ना, जेवढं आहे ना मॅक्झिमम आयुष्य आहे 33 सागराचं. तर त्यांनी सांगितलं जेव्हा जन्मला तो जीव नरकामध्ये तर पहिला अंतर्मुहूर्त सोडा, तेवढ्या काळापर्यंत नियमाने मिथ्यादृष्टी असतो, पण त्याच्यानंतर नियमाने तो सम्यक दर्शनाला प्राप्त होतो आणि पूर्ण आयुपर्यंत सम्यक दृष्टी राहू शकतो. म्हणजे असंख्यात वर्ष 7व्या नरकामध्ये तेवढ्या 33 सागरपर्यंत तो जीव सम्यक दर्शनाला धारण करून राहू शकतो, पण मरताना पुन्हा मिथ्यात्वात जातो आणि मरून 7व्या नरकातनं आलेला जीव नियमाने तिर्यंच होतो, मनुष्यांमध्ये जन्मत नाही. पण सम्यक दर्शन असतं का नाही? असू शकतं. कळलंय काय सांगितलं? म्हणजे कुठलीही भूमी तुम्हाला सम्यक दर्शनासाठी बाधक नाही. क्षेत्र म्हणूनच सांगितलं त्रसनाडीचं प्रत्येक क्षेत्र. म्हणजे काल मी पण जरासा विचार करून बघून मग काढलं ते की त्रसनाडीमध्ये कुठं जीव सम्यक दर्शन करू शकणार नाही. आहे एक क्षेत्र, सांगा कुठे आहे? जरासं डोकं लावा. हां, त्रसनाडीमध्ये कुठं नाही करू शकणार? बरं, निगोदामध्ये नाही करू शकत. अजून? करेक्ट. सिद्धशिलेवर कोणी जीव सम्यक दर्शन प्राप्त करत नाही. तिथं सम्यक दृष्टीच आहेत, कारण तिथं पंचेंद्रिय नाही आहे. कोण आहे तिथं? हाँ, फिर निगोदी जीव को सम्यक दर्शन होता है क्या? फिर सिद्धशिलेवर फक्त एक तर सिद्ध आहेत, नाही तर निगोदी जीव आहेत. त्यामुळं सम्यक दर्शनाचा प्रश्नच नाही, कारण प्राप्त करायचं कोणाला आहे? जो मिथ्यादृष्टी पंचेंद्रिय आहे त्याला प्राप्त करायचंय. मग सिद्धशिलेवर कोणाला तिथं विकत घ्यायला माणसं नाही आहेत. सम्यक दर्शन द्यायला बसले ते पण आहे की जाती स्मरण आहे, वेदनाजन्य आहे. अजून काय कारण तिथं नाही आहे. म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त कसं होऊ शकतं ह्याच्यासाठी 3-3, 4-4 कारणं सांगितलीत प्रत्येक गतीमध्ये. ते बघू आपण. तर मला सांगा अजून कुठं आहे त्रसनाडीमध्ये एक क्षेत्र आहे का कुठलं? निगोद भूमी कुठे आहे माहित आहे? खाली बघू काय माहित नाही तर विचारत पण नाहीत बिचारे. मी विचारल्यावर पण त्रसनाडी आहे बरोबर. तर इथं निगोद भूमी आहे ही. मग ही जी एवढी त्रसनाडी इथं पण आली ना ती निगोद भूमी, 7व्या नरकाच्या खाली निगोद राशी आहे. तर तिथं सांगितलं त्या जीवांना, एकेंद्रिय जीव आहेत ते निगोदी जीव, आणि त्यांना आयु तर किती आहे? फार अल्प आहे. त्यामुळे तेवढ्या काळामध्ये ते सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाहीत. म्हणून निगोदी जीव. आणि इथं वर सिद्धशिलेवर इथं कोणी पंचेंद्रिय संज्ञी नाही आहेत. एक आता हे पण नाही राहिले संज्ञी पंचेंद्रिय सिद्ध, पण ते तर सगळ्या इंद्रियांच्या वगैरे अतीत झाले. त्यामुळे त्यांना आणि सम्यक दर्शन प्राप्त करायचं नाही आहे, ते तर ऑलरेडी आहेत, क्षयिक सम्यक दृष्टी आहेत. त्यामुळं सिद्धशिलेवर आणि या निगोदी भूमीमध्ये ते सोडून मध्य लोकामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता कुठपर्यंत? सावधान. हे किती असतं सांग? हे किती असतं? एक राजू म्हणतात त्याला. काय म्हणतात? ह्या काय माहित नसलेलं आपल्याला. हे एक राजू आहे, हे एक राजू आहे. त्याच्यामध्ये मनुष्य लोक किती सनी बया? काय तुम्हाला आता घालता का काय अजून वर कुठं? एक राजूमध्ये मनुष्य लोक किती आहे? 10 द्वीप म्हणता ना, किती आहे म्हणजे 45 लाख योजन फक्त. म्हणजे एक राजू खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये 45 लाख योजन म्हणजे छोटंसं. जसं की एवढ्या मोठ्या खोलीमध्ये समजा एक बिंदू, त्याला म्हणायचं मनुष्य लोक आहे. इतका मोठा हा मध्य लोक आहे. तर मला सांगा मध्य लोकामध्ये सम्यक दर्शन कुठं होऊ शकतं? कोणाला म्हणेन आम्ही, कोणाला पण, ज्याला कोणाला होणार त्याला कुठंपर्यंत होऊ शकतं? नरकात सांगितलं सगळीकडे होऊ शकते, पहिल्या नरकापासून 7व्या नरकापर्यंत. आता मनुष्य लोकामध्ये मध्य
मध्ये कुठपर्यंत सम्यक दर्शनाची पात्रता आहे? बोल समकित, एक गोळी मारायची बरोबर लागते. चली भैया विचारा की तिथं कोण असते बाहेर, म्हणजे मग कळेल तुम्हाला कुठपर्यंत आहेत. मलाच प्रश्न विचारते. तिर्यंचे आहेत. 2.5 द्वीपापर्यंत मनुष्य जाऊ शकतो, पण त्याच्या बाहेर देव पण असतात आणि तिर्यंचे पण असतात, पंचेंद्रिय संज्ञी. त्यामुळं पूर्ण एक राजू एवढापर्यंत सम्यक दर्शन प्राप्त करणारे जीव असू शकतात. फक्त मनुष्य नाही आहेत. तिर्यंचे आणि देव जिथपर्यंत जातील असतील तिथपर्यंत ते जाऊ शकतात, त्यांना पण तिथे सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. काय कळलं निशे भैया? तिर्यंच्यांना सम्यक दर्शन होतं का नाही होत? पचन अजून तुला मला वाटायला. तिर्यंच्यांना कसं काय होतंय सांग? कोणाला झालं होतं? सिंहाला झालं होतं. अजून कोणाला झालं होतं? लय जण आहेत आमच्याकडं. अजून कोणाकोणाला? त्रिलोक मंडल हत्तीला झालं. अजून बरोबर. अजून किती किती सांगितली होती मी, सगळ्या जनावरांमध्येच नेलं होतं तुम्हाला, तरी पण लक्षात नाही. सांगू नाही भैया. अजून कोणाला झालं सम्यक दर्शन? कोणाला? बेडकाला सम्यक दर्शन झालं होतं का? त्याला पूजेचे भाव होते फक्त. अजून बोला की, काय जनावर संपली तुमच्याकडची? काय सगळ्या प्राण्यांची नावं घेऊन टाकायची आपली, होय ना? सगळ्यांची स्टोरी आहेत आमच्याकडं बरं का, काय काळजी करू. कोणाला? कोल्हा. त्यांनी एका नियमाचं पालन केलं होतं म्हणून. बरं. अजून सांग की भैया. कोणाला? वाघीन ते मुनिराजांना खात होते आणि त्यांना केवळ दान झालं. होय का? मला नाही माहिती. आई नाही का माहिती स्टोरी? सुकौशल मुनींची कथा. हा, सुकौशल मुनी. बर. ती सम्यक दृष्टी झाली का? म्हणजे केवळ दान झालेलं बघून. बरं बरं. मुनींवर उपसर्ग केल्यावर जेव्हा त्यांना केवळ ज्ञान होतं ना, त्यावेळेस तिथं त्या जीवाला उद्बोधन मिळालेलं असतं आणि त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होती. जसं पार्श्वनाथांवर उपसर्ग करणारे कमठ होते, जेव्हा यांना केवळ ज्ञान झालं तेव्हा त्यांना सम्यक दर्शन झालं होतं. बरं. अजून एका माकडाची गोष्ट सांगितली होती, एका कबुतराची गोष्ट सांगितली होती. सांगा की काका, किती सगळं ऐकलंय आणि सांगा ना तुम्ही. रामाचा पूर्वभाव बैलाला. बरोबर. छान. ते पद्मरथ श्रेष्ठ जी असतात त्यांनी संबोधन केलं होतं त्या मरत्या बैलाला, त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली होती. नाही, सम्यक दर्शन झालं असतं तर भुवनत्रिका जन्मणार नाही. तिर्यंच्या अवस्थेमध्ये नाही झालं, बघावं लागेल पुढं काय. सिंह झाला की आमच्याकडे सम्यक दृष्टी. काय म्हणते ऐकू ना? सिंह सांगितले की सम्यक दृष्टी झाला तो. महावीर होऊन मोक्षाला पण गेले आमच्याकडं. अजून कुत्र्याला दिला होता नमोकार मंत्र जीवनधर कुमारांनी. तर अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे तिर्यंच्या गतीमध्ये पण सम्यक दर्शन पॉसिबल आहे. सम्यक दर्शन म्हणजे त्यांना काय शास्त्र वाचायचंय का? जाऊन तिथं प्रवचन ऐकायचंय, समजून घ्यायचंय, 7 तत्व पाठ करायचे, काय करायचंय? फक्त भेदविज्ञान करायचंय. जसं तुम्हाला आत्ता भेदविज्ञान आहे. कशाबद्दल आहे? आज महाराजांनी एक मस्त वाक्य सांगितलं बरं का. वीरसागर महाराजांचं प्रवचन ऐकलं मी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणले ते स्वतः डॉक्टर होते ना, त्यामुळं त्यांना ते चिरफाडची भाषा. ते म्हणाले की डॉक्टर बनायसाठी चिरफाड करायची असती. म्हणले सम्यक दृष्टी बनायचं तरी चिरफाड करावी लागते म्हणले तुम्हाला. फक्त तिथं ते सीझर आणि कात्रीन तसल्यानी नव्हे, तर भेद जाणण्यासाठी ती चिरफाड करा म्हणले. काय? कोणाला मारायला जाऊ नका म्हणले. म्हणजे सगळ्यापासून मी भिन्न आहे हे भेदविज्ञान म्हणजे पण वेगळं करणंच झालं ना. मग एवढं तर भेदविज्ञान आहे की
मी माझ्या फॅमिलीमध्ये राहतो, हे बाकीची फॅमिली भिन्न आहेत माझ्यापेक्षा, माझ्या फॅमिलीमध्ये पण मी भिन्न आहे, बाकी सगळे भिन्न आहेत. मग तसं पुढं जावा ना अजून. या शरीरामध्ये मी राहतोय तर शरीरापासून सुद्धा भिन्न आहे, जाणतोय. मग जिथं ही कला कळाली तिथं त्यालाच म्हणायचं भेदविज्ञान, त्यालाच म्हणायचं सम्यक दर्शन. त्याच्यासाठी थोडा वेळ सिरियसली ध्यान करा. आणि महाराजांच्या प्रवचनातनं इतकी प्रेरणा मिळते ना की तुम्ही स्वाध्याय करा. कारण तुम्हाला करायचं आहे ना, सिरियसली घ्या. तुम्हाला थोडा वेळ का असे ना, आपल्याला तत्त्वज्ञान समजायला पाहिजे. तेच की ऐका तरी किंवा वाचा तरी. काय म्हणले सनी भैया? काय वाचतोय सांग, काय वाचतोय? हा आत्ता विचारलं ना तुला, लगेच तयार कारण. काय वाचतोय निशे भैया? का बरं मग? उद्यापासून त्याचं जेवण बंद बरं का. जेवलं तरच द्यायचं आपलं, काय स्वाध्याय केलं तर जेवण द्यायचं. असं करा स्वतःला. अरे भैयानो, कसं व्हायचं? काय समजणार? आत्मज काय वाचतो? असं करू नको. मी काढून देऊ का बुक्स? मागच्या वेळी काढून दिले सनी भैयाला. काय सनी भैया? आता लय पुस्तकं आली आहेत आमच्याकडं, सगळी काढून देईन. एखादं वाचन करा पहिल्यापासून. काय माहिती आपल्याला इथंपर्यंत आलोय सांगा की आपण, काय महान सानिध्य मिळालं आपल्याला. पण बिना तत्वज्ञानाचं जर मरून पुढच्या गतीत गेलो तर काय उपलब्धी झाली आपल्याला इथं येऊन? जसं म्हणले की त्या कोळी मनुष्य होता आणि जंगलामध्ये मरायला फिरत होता. काय त्याला इतक्या वेदना होत्या शरीरामध्ये, आणि कोणीतरी येऊन त्याला म्हणलं हे घे अमृत, तर याच्याने तुझं कोड दूर होईल, तू काय म्हणायचं सर्वांग सुंदर होशील, हे घे आणि पी. त्याला इतकं भय वाटलं, त्याला वाटलं की ह्याच्यात ह्याने विष घालून आणलंय आणि मला मारतोय. मरायलाच चालला होता ना, पण तरी त्याला प्यायची इच्छा नाही झाली. सांगा अशा जीवाचं कल्याण कोण करणार? असंच करतोय आपण, पण आपल्या हातात अमृत आलंय पण मी नाही पिणार, काय तर झालं तर. असं म्हणून आपण आपला भय वाया घालवतोय. तर सावध व्हा. थोडंसं स्वाध्याय आणि थोडंसं ध्यान अवश्य करा, तर आपल्याला पण मोक्षमार्ग सहज आहे. राहिलेलं सगळं उद्या बघू. तुम्हाला अभ्यास आहे अजून, पण ते करून आणा काय लिहिलेलं राहिलेलं ते. हो जाणा. जे काही शब्द सांगितले जातील त्याचा भाव ग्रहण करा. शब्द तर वाच्य आहेत, वाचक आहेत, वाच्याला पहा. जाणा. शरीर म्हणजे मी नाहीच. मी कोण आहे? या शब्दांना जाणणारा हा मी जीव आहे. जीव जाणा. स्वतःला जीव पहा. या जीवाचा या विश्वामध्ये कोणीही नव्हता, नाही, नसणारच. मी तर अनादि अनंत एकटाच आहे, सुखीच आहे. या संसाराची माझा काहीही संबंध नाहीच. मी एक स्वतंत्र पदार्थ आहे, जाननहार आहे. ज्ञायक स्वरूपोऽहम्. परमात्म स्वरूपोऽहम्.